माझ्यावर पण लई नजर लागते ना पोरींची. हाय कर दीदी. हिला गुरुदानी स्वतःने बनवलाय. पैसे कधी देणार आहे पप्पा? हॅलो गाईज, वेलकम टू माय चॅनल. मी तुमचा लाडका विकी शेळके. तुमचं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. आता चाललो मी बाटल्या डिलेव्हरी करण्यासाठी. काय माझ्या बरोबर चाललंय मला तर काय समज नाही. खूप कुणाची तरी पनोती लागली आहे माझ्या बरोबर. आता चाललेलो बाटलं डिलेव्हर करण्यासाठी, पण मला मागे गाडी दिसलीच नाही. मी येताना मला दिसली होती पण मला आठवणच नाही आली गाडीची. आणि बघा काय झालं माझ्या गाडीसोबत. काय चाललंय काय पाणी आपल्या लाईफमध्ये. तुझ्या लाईफला शनी लागले मग काय, शनी मागे आहे तुझा. सर्व कामं झाली. आता चाललोय मखार आणण्यासाठी. खास पाण्या व्हायला वाटी घेतले. बोललो सगळा वजन उचलेल तो आपला ना. आपला कायम तो सोबतीचा शाकाहारी आहे. आता चाललोय मखार, पण तुम्हाला मी दाखवतो कसा आहे ते. गणपती तर खूप सुंदर आहे, तुम्ही बघू शकता. आता आल्यावर पण आपला मखार घ्यायला. बघू आता आपला मखार झाले का नाही. मला तर वाटतं झालेला दिसतोय. बघू आता काय रे हे मकारवाल्याने त्यांना सांगितलेला. मग तुम्हाला दाखवतो. त्यांना असा मकार सांगलेला आणि त्याने अजून तिथं मकारा वेगळाच बनवले. 15 का 20 पानं लावलं नाही, याच्या फक्त 5 पानं आहे बस, एवढंच, दुसरं काहीच नाही. आता चाललो घरी. चायनीज सांगतो खात. घरी काहीतरी भाजी होती म्हणून बरं पाण्याला बरं मस्तपैकी मला व्हेज चायनीज घे. त्याला काहीतरी नॉनव्हेज खायचे. मी बरं नो नॉनव्हेज, ओनली व्हेज आयटम, बस दुसरं काहीच नाही. पेट भरून घेतो, चिडचिड नको डोक्यात. जातो आता फ्लॅटवर, चाय पितो आणि त्याच्यानंतर बघू बाबूची थोडी शॉपिंग करून येतो. तरी चाय पिऊन जातो. चाललो आता बाबूला शॉपिंग करण्यासाठी. बघू काय आवडला तर नक्कीच घेणार, पण घ्यायला तर लागणारच, कारण की गणपतीच्या पहिल्या दिवशी काहीतरी नवीन कपडा हवे आहेत ना. म्हणून जातो डायरेक्ट. कुठे जायचे बघू, कुठेतरी जातो. आलो आता बाबूला शॉपिंग करण्यासाठी. बघू त्याला कुठले कपडे आवडतात आणि कोणते घ्यायचे. किती आणलं पैसे वाटी? आणलं इथे काय लागले? बाईची स्टील बॉडी दाखव. नजर नको लागायला पोरींची म्हणून मनावून घ्यायला लागेल. माझ्यावर पण लई नजर लागते ना पोरींची, मनावून घ्यायला लागेल असल्या भरून. आता याच्या स्कूलमध्ये पोरींची नजर लागते म्हणून ह्याला घेतले. एवढी त्याला गाडी गिफ्ट आले तरी या गाड्यांकडे त्याचं लक्ष. अंकल यातली एक घे. मग ती फेकून देऊ का गिफ्ट आलेली गाडी? तरी या गाड्यांकडे त्याचं लक्ष आहे अजून. अजून चॉईस नाही होय त्याला. आवडली का तुला पक्का? मजबूत कामगारला बाबूनी म्हणा इकडे आणून. पैसे कधी देणार आहे पप्पा? हा सांग. हाच का? पप्पाला फोन लावून सांग अंकलला पैसे पाठव म्हणून. हा का? किती? जरा याचे खाली टाकायला आणले मखाराचे आणि बाईची शॉपिंग झाले डन. आता आल्यावर जेवायला. जो कालचा मॅगडीचा KFC जर राहिलेलं तर त्यांनी खायला आणले सोबत. जातो जेवतो. बघू जेवायला काय येतं घरी. त्याच्यानंतर जायचे गुरुदांचे इथं, कारण की तिथं मखाराचं काम चालू आहे. बोललो टाइमपास इकडे तिकडे करायचे त्यांची, आणि त्यांचं पण तुम्हाला दाखवतो. चाललो आता लोकेश दादाच्या इकडे. काही कपडे आलेत गणपतींच्या पहिल्या दिवशी घालायसाठी. बघू तो कसा कुर्ता होतो, तुम्हाला पण मी दाखवतो कसा होतो तो. बघू शकता तुम्ही मखार किती मोठा आहे. गुरुदानी स्वतःने बनवला आहे 5-6 नाईटमध्ये. लय रठ्ठ्या मखार होता. लय डेंजर मखार बनवतो. फुल सेटअप चालू आहे. सगळा प्युअर पिठोच बनव. आज पण खूप टाईम झाला झोपायला, कारण की उद्या जायचे 8 वाजता उठायचे, बाटलं भरायला जायचे. म्हणून बोललो मी दादाला चाललो घरी, जाऊन झोपतो. चलो बाय बाय, गुड नाईट. भेटू नक्कीच उद्या आपला नवीन सुरुवात आणि नवीन दिवसामध्ये. गुड मॉर्निंग गाईज. आता वाजलेत 1 म्हणजे 12:40. काल बोललो लवकरच येईन झोपाला 1 वाजता, तर कसलं मित्र घेऊन गेले दादरला. ते सकाळी 8 वाजता घेऊन आले. काय त्यांना फुलांनी काय हाणायचं होतं तर त्यांच्या मागं मी पण गेलो. बोललो जाईल टाईमपास लवकर येईन, पण कसला 8 वाजता सकाळी आलो.
आणि येऊन डायरेक्ट झोपलो. ते आता उठलो आणि काल शूट करायला नाही भेटला कारण की फोन स्विच ऑफ झाला होता आणि चार्जर नव्हतं कारण की माझी गाडी घेऊन नव्हतो गेलो मी. भेटू आता, बघू काय होतं तर पूर्ण दिवसामध्ये आज. सांग हिचं नाव काय आणि तुझा? ती काय बोलते तुला? तू बोल, बोला काहीतरी. मग टीव्ही वर दिसायचे ना तुम्हाला? पासून त्या मखारावाल्याला सांगतोय मखार दे. जर मी सांगितलेलं त्यांनी तसा मखार बनवला नाही म्हणून त्याला बोललो तो फक्त सेट लावलेने केले म्हणून आता चाललोय. आणि जरा घरी काम वायरिंगचा होता म्हणून गुरुदाला बोलवलेला. तर नक्कीच तुम्ही बघा गुरुदाच्या पोरी किती सुंदर आहेत आणि ती एक किती लय उडणार आहे हो गोरखदाची पोरं. आता जातो लोकेश त्याला घेऊन मखार आणायला गेलतो पण आठवण आली तितक्यात का आदर भाईने आपल्या नवीन शॉप खोललाय. तर आलो ना भाई आपण बुक घ्यायला खास आदर भाईसाठी. बोललो नंतर आपल्या मखार घेऊन येऊ आणि पहिला त्याला आपल्या आदर भाईला शुभेच्छा देऊन येऊ नवीन सुरुवातीसाठी. त्याच्या चालल्या आता आदर भाईला शुभेच्छा देण्यासाठी नवीन वाटचालीसाठी त्याच्या. बोललो नंतर आपला राहिले सोलीला काम करू. पहिले आपल्या आदर भाईला खूप खूप शुभेच्छा देऊ. हे बघा तुम्ही पनवेल मधलं गड्ड 4 महिने पण नाही झाले रस्ते बनून. काय रे नुसता पैसे खातान बस. गाडीना फोन जास्त आलते. आणि आपल्या आदर भाईच्या शॉपचा तुम्हाला मी पत्ता दाखवतो. यो निवाली टेंबोडा भोगदा एक्सप्रेसच्या खालचा त्याच्याच समोर आपल्या आदर्श भाईचा शॉप आहे. बॅनर लागले असणार बघा तुम्ही. तो बघा बॅनर मला दाखवतो. AK-47चा बॅनर दाखवतो तुम्हाला. हा बघा तुम्ही बघू शकता AK-47चा बॅनर. आता तिथे जाऊन बघा चिप्स खातो मी. हे बघा AK-47 बॅनर. आपल्या आदर भाईने नवीन शॉप खोलला आहे एडिटिंग आणि बॅनरचा. तर काय हे भाईला असते ब्लॉगमध्ये येण्यासाठी. आपल्या आदर भावाचा नवीन शॉप बघू शकता तुम्ही. काय रा आता आदर भाईला आपण शुभेच्छा देऊन आलेलो आहेत. आता आम्ही चाललो आहोत गणपती आणायला आपटा कोळीवाडा तिथे. आणि ही तुम्हाला माहिती नसेल गोरखदाची पोरगी आहे आणि गुरुदाची पोरगी पण दाखवतो तुम्हाला. थांबा कुठे ही बघा गुरुदाची पोर. हाय करा रे. हाय कर दीदी. हिला उडणार होई. काय बोलली तुमची मम्मीला? वर्षी वेगळी वर्षी टाकशील. आताच पोचलोय पूर्ण फॅमिली आमची. पोचलो. तू आता बघशील ना तिथे जाऊन बाप्पा आपला आणि सांगा का आपल्या पब्लिकला कसं आहे म्हणून. एकच नंबर आपला गणपती सजून दिलेला आहे. आपलेच मित्र आहेत सगळे. बघू शकता तुम्ही किती मोठा कारखाना आहे यांचा. कसं आहे दीदी मस्त आहे का? होय गणपती बाप्पा कसा आहे? हा मस्त आहे. मोरया मूर्ती आता भेटलो. तिथे हे धरा अजून मागे. चल भावांनो धन्यवाद. चला निघालो चाललो आता. असते असते पण इकडे खड्डे खूप आहेत. चल रे बाबा इकडे खड्डे खूपच भयंकर वाले आहेत. यात आमची चिल्ड्रन गँग मागं बसवली आम्ही. अरे तिला तर काय परवाच नाही. बघा कशी झोपले. लय बडबड करत होती आणि आता बघा कशी झोपले.
न ती पण तिकडे झोपले. आलोय आता घरी. ते गेल्यात गणपती घेऊन. पाण्याबाईने आपले गणपती घेतलाय. एकटाच गेलाय वाटतं वरती. सगळी मित्रमंडळ थांबले इथंच आपली. बाबा फायनली एकदाशी मकार झाला. इकडं नको जायला म्हणून डायरेक्ट गाडी इथंच लावली, म्हणजे इकडं नको जायला. रिंग दे ना पहिला. हो रिंग दे रिंग. झालं आता माझे मखराचं पूर्ण एकदम काम. गणपती पण आणून घेतलाय. आता आलोय लोकेश दादाच्या घरी. काय तो मागं बनवणार आहे, काहीतरी बोललाय तो बनवायचे म्हणून आलो इथं. बघू आता तो काय बनवायला घेतले तर, मला पण माहिती नाही. फक्त तो बोलून गेला त्या घरशी. सगळं एकदम रेडी झालं, एकदम फायनल लुक. पण तो थोडा मागं जास्तच मोठा दिसत होता देवाच्या. पूर्ण आपला मकार झाकत होता, म्हणून त्याच्यामुळं दादा बोलला का घरी येऊन त्याला कटिंग करू पुन्हा एकदा. तेवढीच मेहनत घेतलेली आहे त्यांनी खास आपल्यासाठी. आणि तो आमचा काय मकार आहे तो आम्ही सगळा आता पुढच्या ब्लॉगमध्ये, म्हणजे उद्याचा नवीन ब्लॉग आपण सुरुवात करणार. आता हा ब्लॉग इथेच एंड करतोय. नक्कीच आपला पुढचा ब्लॉग तुम्ही बघा. आणि तुम्हाला माझा पूर्ण ब्लॉग आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब नक्कीच करून ठेवा. भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. खूप खूप मजा करा 10 दिवस. चलो.